औरंगाबाद न्यूज़ में आप सभी का स्वागत है। और अभी हम फतेहाबाद ग्रुप ग्राम पंचायत में मौजूद है और यहाँ जो संख्या है मेंबरों की 7 है, जिसमें 5 महिलाएं हैं, 2 पुरुष है। और हमारे साथ में जनार्दन सर भी है। जनार्दन सर से पूरी मालूमात लेते हैं कि अभी जो भी जितने काम हुए हैं और कितने साल हो गए आपकी पंचायत। सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है। अभी दर्शकों को हमने बताया कि आपकी 7 लोगों की कमेटी है, क्या क्या काम हुए और कितने साल हो गए आप? हम बहुत काम हुए 5 साल के अंदर, 4.5 साल हो गए अभी। इस 4.5 साल के अंदर हमारे अभी समाज कल्याण के काम हुए, रोजगार हमें काम हुए, जन हित के जो उसके काम हुए, जन सुविधा में से बहुत काम ऐसे करे। हमने इतना काम किए कि जो 25 साल में जो काम नहीं हुई 4.5 साल में से काम किया है। जनार्दन सर, जो पंतप्रधान योजना है घरकुल की, तो अभी तक कितने लोगों को लाभ मिले? अभी इसमें हमारे घरकुल योजना में हमारे 66 घरकुल अभी मंजूर है। और जो मंजूर घरकुल है, घरकुल अभी 10-5 लोगों ने बंदे, मगर गवर्नमेंट की जो योजना है कि उसको जगह जो होना वो माल के हक की होना, वो जगह अभी माल के हक की जगह यहाँ पे नहीं है ज़्यादा। हमारे गायरान ज़मीन में गवर्नमेंट पानी की परवानगी नहीं दे रही और उस वजह से हमारे वहाँ बहुत कम ऐसी घरकुल हुई है, मगर अभी 10-15 घर के काम चालू है। कितने सालों से हो गए आपकी ग्राम पंचायत? ये साल हमारे 1995 से जो ग्राम पंचायत हमारी अलग हुई। जब पहले हम आसेगांव तालुका गंगापुर उसमें हम भागीदार थे। अभी हम स्वतंत्र ग्राम पंचायत हमारी हो गई 1995 में। आपका पूरा नाम बोलो। मेरा नाम जनार्दन पुंजाजी गवळी। जब से मैं आपका संचालक हुआ। स्वागत आहे। आणि आपण माजी ग्रामपंचायत सदस्य आहे। आताचे जे सरपंच आहे, आताची जी बॉडी आहे, त्यांनी जे सांगितले की लई चांगलं काम केलेलं, विकासचे कामं केलेले, तर तुम्ही माजी सदस्य आहे, काय तुम्ही संतुष्ट आहे का? या गोष्टीशी पूर्ण मी सहमत आहे। आपण जो प्रश्न केला की आपण संतुष्ट आहात का, आणि 2020 पासून आतापर्यंत 4.5 वर्षामध्ये या फतेहाबाद गुरु ग्रामपंचायतीमध्ये या पॅनलनी आणि या सर्व ग्रामपंचायत सरपंच आणि या पूर्ण बॉडीने व्यवस्थितरित्या पूर्ण काम केलेलं आहे आणि संपूर्ण जनता त्यांच्या कामाशी संतुष्ट आहे। मला वाटतं 3 ते 4 कोटीचं आतापर्यंत या फतेहाबादमध्ये काम झालेलं आहे, फतेहाबाद आणि गोकुळवाडी। सर, अशी मोठी कोणती समस्या आहे ज्याचं आतापर्यंत निवारण झालेलं नाही आणि तुम्ही शासनाकडून मागणी करतात? योग्य प्रश्न केला आपण। या तुमच्या प्रश्नाशी मी सहमत आहे। सर्वात मुख्य मागणी आमची हीच आहे की जे घरकुल लाभधारक आहेत, पूर्ण जिल्ह्यात असू द्या किंवा महाराष्ट्रात असू द्या, तर त्या लाभधारकांना गायरान जमिनीमध्ये किंवा गावठाण जमिनीमध्ये या शासनाने त्यांना घरकुल बांधण्यासाठी परवानगी द्यावी। या विशेष मागणीला धरून मी स्वतः रिपब्लिकन सेनेचा जिल्हा महासचिव या मागणीला धरून आम्ही गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे आणि या मागणीला आम्ही पूर्ण पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून घेणार आहे शासनाकडून। आपलं पूर्ण नाव सांगा। मी बबन साठे, फतेहाबाद माजी ग्रामपंचायत सदस्य तथा रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव, छत्रपती संभाजीनगर पंचायत। सर, आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन, स्वागत आहे। आणि जे सरपंच साहेबांनी आणि सदस्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे, आपण एक युवा तरुण आहे, तर आपण संतुष्ट आहे का? जे तरुणासाठी काय काय काम केले विकासाचे? ग्रामपंचायत कार्यालयाने सुशोभीकरण बी झालेलं आहे आमच्या ग्रामपंचायतचं। आणि सरपंच 2025 मध्ये थोडे कमी शिकलेले पण विकास कामं जास्त केलेले आहेत त्यांनी। तरुणासाठी त्यांना व्यायामशाळा आणली आमदार निधीतून आणि त्यानंतर त्यांना गावाचं नाव मोठं होईल हे प्रयत्नशील काम चालू ठेवलेले आहे। आणि शेतीविषयी बी भरपूर कामं त्यांना, विकास कामं, त्याच्यानंतर पानन रस्ते, जलयुक्त शहरमध्ये केटी, त्यानंतर गाव सिंचन विहिरी, त्यानंतर पाणी पुरवठा करताना जल योजना आणतील, जल जीवन योजना, त्याचे बी काम पूर्णपणे त्याने पार पाडलेले। सर, फतेहाबाद ग्रामपंचायत मध्ये धार्मिक स्थळे किती आहे आणि शाळे किती आहे? धार्मिक स्थळे ग्रामपंचायत आणि शाळे वगैरे? शाळा एकच आहे, जिल्हा परिषद शाळा, आणि प्रायव्हेट शाळा शिवारामध्ये एक आहे, फतेहाबाद शिवार। आपलं नाव सांगा। भारत भानुदास भास्कर। सर, आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप अभिनंदन, स्वागत आहे। आणि आपण टोंटा मुक्तीचे एक सदस्य आहे, अध्यक्ष आहे। तर फतेहाबादचे जे ग्रामपंचायत आहे, ग्रुप पंचायत, सरांनी जे पूर्ण माहिती दिलेली आहे, तो क्या तुम्ही संतुष्ट आहे का जे माहिती दिलेली सरांनी? हो, त्यांनी माहिती दिलेली ती सगळी काही बरोबर आहे।
आपण सदस्य आहेत का ग्रामपंचायतचे? नाही, माझी भाऊजाई ग्रामपंचायतचे उपसरपंच आहे. मी तंटामुक्त अध्यक्ष आहे. आपण सांगितले की आपण तंटामुक्त अध्यक्ष आहे, तर तुमचे जे माहितीप्रमाणे जे विकासचे काम झालेले पूर्ण झाले, संतुष्ट आहे का तुम्ही? हो, संतुष्ट आहे. कामं जे झाले ते योग्य झाले. काय काय कामं झालेले? काम प्युअर ब्लॉकचे झाले, ड्रेनेज लाईन झाले, सिमेंट रस्ते झाले, पांदन रस्ते झाले, सभा मंडप झाले, असे बरेचसे कामं झाले. काय नाव आहे आपलं? गोविंद नाईक. मी हिरालाल नामदेव सपकाळ, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत फतेहाबाद येथे गेल्या 8 वर्षापासून कार्यरत आहे. येथील गावाची लोकसंख्या 2011 नुसार 1479 आहे आणि या कालावधीमध्ये गावामध्ये शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्युअर ब्लॉक बसवणे, सिमेंट बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, दलित वस्ती अंतर्गत समाज मंदिर, प्युअर ब्लॉक इत्यादी जलजीवन योजनेअंतर्गत गावातील नळ पाणी पुरवठा योजना, विविध विकास कामे शासनाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या बॉडीच्या सहकार्याने, सरपंच व बॉडीच्या सहकार्याने आम्ही गावात पूर्ण केलेले आहे. नमस्कार, मी नंदाबाई साहेब साठे, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच फतेहाबाद.